हे जे भोकुडं गायब झाले काही दिसत नाही आहे. कुठे काम कर. हे बा, काल आपण ब्रोकली काढली होती. हा सगळा तो खेळ ब्रोकलीचा. तरी पण आपल्या कंदांची ही बघा ही होऊ राहिली, याला घाण्या असा आजार म्हणतात. झोप लागली, झोप तशी मला रोजच लागेल तर ती. काम कर. ओढून राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना? तर बरंच चालू द्या. तर मंडळी, पुन्हा एकदा आपला तो रोजचा दिनक्रम चालू आहे. आपली ब्रोकली निघायची का कालच, जर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला का नक्कीच समजलं आहे की आपली ब्रोकली फायनली 3 महिन्यानंतर काल आपण आपली ब्रोकली काढलेली आहे. परंतु पावसाने काय जो खेळ केला आहे तो मागचे सगळे ब्लॉग बघून तुम्हाला ते समजेलच. त्यामुळे काल पण पाऊस पडला थोडासा, तर धोक्याची घंटा मोठी वाजलेली आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, फवारा. जो तुम्हाला माहितीच आहे, रोजचा हा दिनक्रम सुरू झालेला आहे आपला. रोजचे आपले कधी 3 कधी 6 हा खेळ आहे. चालत आल्यामुळे थोडा दम लागला आहे. चला मंडळी, आता फवारून घेऊ आणि बघूया पुढचा खेळ कसा झाला. हे बा, काल आपण ब्रोकली काढली होती. हा सगळा तो खेळ ब्रोकलीचा. हे जे भोकुडं गायब झाले काही दिसत नाही आहे. बघूया, कुठंतरी लपून बसले असं वाटतंय हे जे भाऊ. एक बुच्चानच टाकले. चला मंडळी, हे जे भाऊ त्यांचं काम करतील, आपण आपलं फवारायचं काम सुरू करून देऊ. पाऊस झाल्यामुळे पुन्हा एकदा अडचण मोठी झालेली आहे मंडळी. गुलगच्च पाणी भरलेलं आहे पावसाने. आणि पाऊस आल्यामुळे मंडळी बा सडायचं काम लवकर परत सुरू होऊन झालं आहे. याला मस्त ब्रोकली झाली आपली. पण आता काय, देवावर सगळी गोष्ट आहे. आता हे बा मंडळी, तंगड पाय बी पूर्ण वरती करून जबरदस्त खेळ चालू आहे. एकदम प्रॉपर खेळ चालू आहे. कारण आहे ना, ही जी आपली ट्रॅक पॅन्ट आहे ती वरली होऊन जाते आणि मग अडकतं, स्पीड कमी होतं. स्पीड वाढवण्यासाठी डायरेक्ट पायावरती खेळ. चला मंडळी, आजचा ब्लॉग संपलेला आहे. म्हणजे आजचं काम संपलं मंडळी, आजचं फवारणी झालेली. ओके, हे म्हणायचं ब्लॉग नाही संपला. ब्लॉग तर आमचे कंटिन्यू चालत राहणार आहे. आजची फवारणी झाली. आज आपण तर आपण आज कॅब्राटॉप आणि हाय फोलियर मारलेलं आहे, ज्याने त्या झाडाची ग्रोथ लवकर होती. आणि कॅब्राटॉप याच्यासाठी आहे की झाडावर बुरशी नको लागायला म्हणून. तरी पण आपल्या कंदांची बघा ही होऊ राहिली, याला घाण्या असा आजार म्हणतात. याच्यासाठी आहे काही औषधं जे पाण्यातून द्यायला लागतात. आम्ही दिले 2-3 वेळा, पण जास्त काही फरक पडला नाही. कारण की वरचा निसर्ग हा बळीराजावर खूपच नाराज आहे. तर अशा रीतीने आजचं हे भाषण आपण इथेच समाप्त करूया आणि पुढील ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटूया. तोपर्यंत मंडळी, राम राम, श्याम श्याम, बाय बाय, टेक केअर.